योजना, नुकसान भरपाई याबाबतचे देखील विविध मोठे निर्णय सरकारने जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। आता सर्व पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने सरकारकडून आता सर्वात मोठी खुशखबर राज्यातील एक ना एक प्रत्येक शेतकऱ्यासाठी आलेला आहे। आता सर्व अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण की जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचे बरेच फायदे होणार आहेत। तुम्हाला समजेल की पीक विमा आपल्या जिल्ह्यात कधी येणार, पीक विम्याची पैसे मिळवण्यासाठी कोणती कामे करावी लागतील, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होत आहे, नुकसान भरपाई अनुदानाचे 10,000 रुपये पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना जे सरकार देणार आहे ते कसे मिळतील आणि त्यासाठी काय करायचं, सर्व अपडेट तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। असा व्हिडिओ दुसरीकडे पाहायला मिळणार नाही, त्याकरिता फक्त शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ पाहण्याचं काम करा। तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तर चला आता सर्व काय अपडेट आपण सविस्तर जाणून घेऊयात। त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। अशाच अपडेट आपल्या या चॅनलवरती नक्की बघायला मिळतील। तर चला आता सर्व काय अपडेट आपण पाहू। बघा, आता सरकारकडून फक्त एक निर्णय जाहीर झालेला नाहीये, सर्व निर्णयांबाबत मोठी घोषणा जाहीर झालेली आहे। यामुळे सर्व शेतकरी आता खुश होणार असून सर्वांच्या खात्यावरती टोटल रक्कम टाकण्यात येणार आहे। यामध्ये बघा, पहिला निर्णय कोणता आहे, दुसरा निर्णय कोणता आहे आणि तिसरा निर्णय कोणता आहे सरकारने सांगून टाकलेला आहे। सरकारने आता अधिवेशनातून डायरेक्ट घोषणा केलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल, राज्याचे मुख्यमंत्री हे अधिवेशनात बोलत होते। काल त्यांनी सांगताना मोठी घोषणा केली। या ठिकाणी बघा, त्यांच्या हातामध्ये कागद देखील दिसत आहे, त्यांच्या जवळच एकनाथ शिंदे देखील आपल्याला बघायला मिळत आहेत। या ठिकाणी त्यांनी मोठी घोषणा केलेली असून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पीक विम्याचे सर्व शेतकऱ्यांना पैसे भेटतील, अनुदानाचे 10,000 रुपये लाखो शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि अजून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदानाचे 10,000 रुपये आता पोहोचणार आहेत। कोणत्या क्षणी पैसे वाटप होणार असून अजून हे पैसे एकदा वाटप सुरू झाल्यानंतर 6 दिवस हे वाटप सुरू राहणार आहे। त्यामध्ये पीक विमा ज्यांना मिळाला असेल पीक विमा मिळेल, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळेल, सर्व काही पैसे खात्यात जमा होतील। मात्र आता हे सर्व पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी भेटणार आहेत, आलेल्या माहितीनुसार, सूत्रांकडून आलेल्या अंदाजित माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता, सर्वात आधी पैसे टप्प्याटप्प्याने मिळत असतात, हे सर्वांना माहितीच असतं। बघा, आता हे पैसे देखील टप्प्याटप्प्याने मिळणार असून 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात सर्वात आधी हे पूर्ण पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे 17,000 रुपये, नुकसान भरपाईचे 16,000 ते 18,000 रुपये मिळतील आणि तुम्हाला अनुदानाचे 10,000 रुपये पण आता मिळणार आहेत। आणि त्यातली त्यात नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 2,000 रुपयांचा जो हप्ता सरकार देणार आहे त्याची पण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात येणार आहे। अशी महत्त्वाची घोषणा राज्य सरकारकडून आता जाहीर झालेली आहे। आता या चारही योजनांची माहिती आपण बघणार आहोत। सर्वात आधी काय करूयात, पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या 15 जिल्ह्यात सर्वात आधी जमा होऊ शकतात त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी बघूयात। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये कसे वाटप होणार आहेत, कधीपासून वाटप सुरू होत आहे त्याबाबतची आलेली माहिती देखील आपण बघणार आहोत। त्यासाठी आता तुम्हाला फक्त शेवटपर्यंत थोडासा वेळ काढून व्हिडिओ आता लक्ष देऊन पाहायचा आहे। तर चला आता सर्व अपडेट जाणून घेऊयात। बघा, आता सरकारने घोषणा केलेली आहे। आता तुम्हाला जिल्हे, तालुके यादी दाखवणार आहे। मात्र एक महत्त्वाची सूचना सांगायची राहिली, शेतकरी मित्रांनो, सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करून घ्यावी लागतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना कोणतेच पैसे भेटणार नाहीत। आलेल्या नवीन नियमामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेली ही 2 कामे करून घ्यावीत असं सरकारचं म्हणणं आहे। जर तुम्ही ही 2 कामे केली तर हे सर्व योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर मोठी अडचण होऊ शकते, तुमचं नाव कोणत्याच यादीत येणार नाही आणि तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटायचे नाहीत, नवो शेतकरीचे पण भेटणार नाहीत। मग तुम्हाला पैसे न भेटल्यामुळे मोठी अडचण होऊ शकते। मग आता सरकारने सांगितलेली नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ती कामे करायची आहेत पुढच्या 5 दिवसाच्या। जर ती कामे केली तर तुम्हाला दिलासा मिळेल, जर ती कामे केली नाही तर तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत असं डायरेक्ट सरकारने सांगितलंय। नवीन नियम आता लावलेला आहे। मग आता जी 2 कामे करावी लागणार आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी काय करूयात, नेमके पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे जे पैसे आहेत हे कोणत्या 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी या ठिकाणी आता तुम्हाला दाखवतो। आता लक्ष देऊन बघा, कारण की
जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यावरती हे सर्व टोटल पैसे जमा होणार आहेत, कारण सरकारने तशी घोषणाच केलेली आहे। तर चला आता सविस्तर या ठिकाणी यादी दाखवतो। तर बघा या ठिकाणी आता यादी देखील आलेली आहे आणि वरती काय लिहिलेलं आहे, बळीराजाला थेट आर्थिक मदत या जिल्ह्यात होणार सर्वात आधी पैसे जमा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, सर्वांसाठी महत्त्वाची सूचना पण आलेली आहे आणि मोठी घोषणा पण सरकारने केलेली आहे। राज्य सरकारने आता 3 ते 4 योजनेचे पैसे वाटपाला मंजुरी दिलेली आहे आणि हे पीक विमा, नुकसान भरपाई, नवशेतकरी योजना आणि अनुदानाचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत। यामुळे शेतकरी मित्रांनो पैसे वाटपाला कसलाच उशीर होणार नाही, कारण सरकारने सांगितलं आहे की हे पैसे डीबीटीतून आम्ही देत आहोत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। तिकडून पैसे जर पाठवले तर इकडे 15 ते 20 मिनिटाच्या आत सर्वांच्या खात्यात जमा होऊन जातील, अशी प्रक्रिया सरकारने केलेली आहे। तर हे पैसे आता सर्वात आधी या 15 जिल्ह्यामध्ये सरकारकडून जमा होत आहेत। जर या 15 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर हे पैसे तुम्हाला पण आता भेटून जातील। तर इकडे बघा पहिला तालुका जिल्हा जाहीर झालेला आहे, इथे स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे, तो आहे सोलापूर जिल्हा। तुम्ही जर या सोलापूर जिल्ह्यातील राहणारे असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती टोटल पैसे आता जमा होऊन जाणार आहेत। तुम्हाला काळजी चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही। राज्य सरकारने तशी मोठी घोषणाच आता केलेली आहे, पूर्ण पैसे आम्ही देऊन टाकत आहोत असं देखील राज्य सरकारने सांगितलेलं आहे। आलेल्या माहितीनुसार आता काही तालुक्यांची पण यादी आलेली आहे। या ठिकाणी बघा दक्षिण सोलापूरमध्ये देखील सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत। पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे जमा होऊन जातील। मात्र शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नवशेतकरी पण पैसे कधी भेटणार आहेत ती पण बातमी लगेच तुम्हाला दाखवणार आहे आणि नेमकी सरकारने सांगितलेली कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती आपण बघणार आहोत। जर ती 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत। जर सर्व योजनेचे पैसे पाहिजे असतील, सर्व योजनेच्या यादीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावीच लागतील। मग आता ती नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत ती माहिती पण या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ पहा। पुढे बघा दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर पूर्ण पैसे भेटणार आहेत। अक्कलकोट तालुका एक जाहीर झालेला आहे, या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतरचा बार्शी तालुक्यात देखील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे पैसे जमा होतील। बऱ्याच जणांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, मेसेज देखील शेतकऱ्यांना आलेले आहेत, पण काही जणांच्या खात्यात आले नसतील त्यांना पण येऊन जातील असं सरकारने सांगितलंय। त्यानंतरचा तालुका माढा तालुका आहे। बघा या माढा तालुक्यातील देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर करमाळा तालुका देखील सोलापूर जिल्ह्यातील आहे, या तालुक्यात देखील पूर्ण पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर पंढरपूर तालुक्यातील देखील एक शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे। पंढरपूर तालुक्यात देखील मोठे शेती पिकाचे नुकसान झालेले होते, हे सरकारला आता समजलं आहे, त्यामुळे आता पूर्ण रक्कम या तालुक्यात देखील मिळणार आहे। त्यानंतरचा तालुका सांगोला तालुका असून सांगोला तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा आता सरकारकडून मिळणार आहे। डीबीटी अंतर्गत सांगोला तालुक्यात पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरचा तालुका माळशिरस तालुका आहे। बघा माळशिरस तालुक्यात देखील पूर्ण रक्कम ही आता जमा होणार असून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा तालुका मोहोळ तालुका आहे। मोहोळ तालुक्यातील देखील एक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यात येणार आहेत। त्यानंतरचा पुढील तालुका मंगळवेढा तालुका देखील बघायला मिळतोय। मंगळवेढा तालुक्यात देखील बरेच शेतकरी बांधव राहतात, या ठिकाणच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। तर चला अजून पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार पुढची यादी पण तुम्हाला लगेच दाखवणार आहे। त्यापूर्वी नवशेतकरी योजनेबाबत काय बातमी आलेली आहे ती बातमी एकदा सांगतो। त्यानंतर पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदानाचे हे टोटल जे 20-25 हजार रुपये भेटणार आहेत हे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची पण पुढे नावं बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचं काम करायचं आहे। तर चला आता पाहूयात। बघा या ठिकाणी सरकारकडून आता मोठी घोषणा जाहीर झालेली आहे, आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ पाहत चालायचा आहे। या ठिकाणी बघा नवशेतकरी योजनेबाबत देखील महत्त्वाची घोषणा झाली, पण आता नवशेतकरी योजनेचे जर पैसे पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली ही 2 कामे करावीच लागतील, जर केली नाहीत तर पैसे भेटणार नाहीत असं सरकारने सांगितलं। या योजनेसाठीच नाही तर पीक विम्याचे देखील पैसे पाहिजे असतील तरी ही 2 कामे करावी लागणार आहेत। नुकसान भरपाई, अनुदानाचे पण पैसे पाहिजे असतील तरी सरकारने सांगितलेली 2 कामे आजच करून घ्या, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळतील। कारण आता पुढचे 5 ते 6 दिवस बँका सुरूच राहणार आहेत। आज देखील बँका सुरूच होत्या आणि ह्या बँका आता सुरू असल्यामुळे कोणत्या क्षणी हे पैसे जमा होऊ शकतात, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिलासा तर नक्कीच मिळणार आहे। तर या ठिकाणी बघा आता सरकारचं काय म्हणणं आहे, तर नवशेतकरी योजनेबाबत सरकारकडून एक घोषणा होणार आहे। आता पीएम किसानचे
2,000 रुपये खात्यात जमा झाले. हे सर्वांना तर माहितीच आहे. PM किसानचे 2,000 रुपये येतात. सरकारला नमो शेतकरीचे पण द्यायचे होते, मात्र त्यानंतर निवडणुकाची वेळ आली आणि निवडणुकीच्या टायमिंगला असे पैसे वाटप करता येत नसतात. तशी नियम असल्यामुळे सरकारला त्यावेळेस काही पैसे देता आले नाही. मग सरकारने काय केलं, निवडणुका होताच लगेच आता पैसे मंजूर केले असून पूर्ण रक्कम ही नमो शेतकरी योजनेसाठी अंदाजे रक्कम जर बघायला गेलं तर 1,800 कोटी किंवा यापेक्षा जास्त रक्कम लागत असते. ही सर्व रक्कम आता सरकार मंजूर करणार आहे आणि ही सर्व रक्कम जशी मंजूर होईल या माध्यमातून टोटल पैसे डीबीटीतून देण्यात येणार आहेत. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तिकडून जर पैसे वाटपाचं बटन दाबलं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण पैसे जमा होत असतात. अशी पद्धत सरकारने आता जारी केलेली आहे, म्हणजेच की जाहीर केलेली आहे. यामुळे हे सर्व पैसे आता खात्यामध्ये तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून आता सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. तर या ठिकाणी बघा आता नेमका हप्ता कधी मिळणार, वेळ तारीख काय आहे, आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो. मात्र त्यापूर्वी सरकारने सांगितलेली कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती सांगतो. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाई नमो शेतकरी योजना कोणतेच पैसे भेटणार नाहीत. पण सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर केली तर इतर शेतकऱ्यांपेक्षा सर्वात आधी डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती हे जी पीक विम्याचे 17-18 हजार रुपये येतील, हे पण पैसे तुम्हाला भेटून जातील. बघा सरकारने काय सांगितलं आहे, आता ती माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा या ठिकाणी काय माहिती आलेलं आहे, आता मी सांगत नाही तर इकडे बघा बातमीमध्येच काय आलेलं आहे ते पण तुम्हाला वाचून दाखवतच आहे. इकडे बघा सरकारचं सांगणं आहे की सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. पुढे सांगितलं आहे की ही 2 कामे पण करावी लागतील तरच पैसे भेटणार आहेत. आता हे पैसे 15 जिल्ह्यात आणि 72 तालुक्यात सर्वात आधी जमा होतील. यादी देखील आलेली आहे, लक्ष देऊन बघा असं सरकारने सांगितलंय. आणि काल टीव्हीवरती देखील बातमी आली, बळीराजाला थेट आर्थिक मदत मिळणार अशी बातमी टीव्हीवरती देखील आली. त्यामुळे आता हे पैसे 100% भेटणार आहेत. डायरेक्ट सरकारने घोषणा केली आणि सर्व टीव्हीवरती बातमी देखील खूप वाऱ्यासारख्या वेगाने पसरली. त्यामुळे शेतकरी खुश झालेत आणि सरकारने सांगितलं की आतापर्यंत 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 10-10 हजार रुपये जमा झाले. 10,000 रुपये अनुदानाचे, त्यानंतर नुकसान भरपाईचे 10,000 रुपये, सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत व सर्व पैसे खात्यावरती आलेले आहेत. विरोधक आक्रमक झाले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी लगेच त्यांना उत्तर देताना सांगितलं की 10-20 लाख नाही तर 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 10-10 हजार रुपयाची रकमेची डायरेक्ट मंजुरी दिली आणि हे पैसे पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. आणि अजून देखील पूर्ण पैसे आम्ही वाटप करणार आहोत. यासाठी सरकारने काय केलेलं आहे, 6,000 कोटी रुपये ही रक्कम जी आहे ती मंजूर केलेली आहे. म्हणजे बघा ही सर्व जी रक्कम आहे ही सर्व तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. सर्वात मोठी घोषणा आता राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक शेतकरी वर्ग आता खुश होणार आहे. प्रत्येक शेतकरी जो आता थोडासा नाराज झालेला होता त्याला दिलासा मिळणार आहे. सरकारने सांगितलं आहे की हे पैसे आता सर्वात आधी या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होतील. तर चला आता सर्वात आधी अजून कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे, आता पुढील जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. बघा आता पुढील यादी आलेली आहे आणि ते सांगितलं आहे की अधिवेशनातून डायरेक्ट पैसे जमा होणार. म्हणजेच की आता एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय, देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की आता बळीराजाला आम्ही नाराज करणार नाही तर बळीराजाला उलट मदतीचा हातभार करणार असून बळीराजाच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. या ठिकाणी बघू शकता राज्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे सर्व शेतकरी आता खुश झालेले आहेत. त्यामुळे बळीराजा देखील आता खुश झालेला असून बळीराजाच्या थेट बँक खात्यावरती पूर्ण पैसे हे टाकण्यात येणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा एक ना एक प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार आहे. यामुळे शेतकरी जे नाराज होते ते नाराज राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांना चांगला दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून भेटणार आहे. या ठिकाणी बघा सध्या स्थितीला झालेल्या मोठ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळे शेतकरी खुश झालेले आहेत. आता नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील मंजूर होत आहेत. पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाची देखील हे 20-25 हजार रुपये टोटल योजनेची रक्कम डायरेक्ट खात्यावरती या जिल्ह्यात जमा होणार आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहे, तर सरकारने सांगितलं की सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील. आणि कोणती 2 कामे करायची आहेत, तर KYCचे काम करून ठेवा. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. ही 2 कामे जर तुम्ही केले तर हे सर्व पैसे येऊन जातील आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 26 ते 28 डिसेंबरच्या आसपास किंवा 25 डिसेंबरच्या आसपास बँक खात्यात जमा होऊ शकतो. आचारसंहिता संपताचे पैसे येऊन जातील. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. अशाच अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.